तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग खरंच खूप खास आहे। तर आज आम्ही निघालो आहोत संगमेश्वरमध्ये। तर मुंबई गोवा महामार्गावर हे वसलेले ठिकाण आहे। इथली हिरवीगार झाडं, शांत वातावरण आणि इतिहासामुळे खूप प्रसिद्ध आहे। संगमेश्वर हे नाव इथल्या दोन नद्यांच्या संगमामुळे पडलं असं सांगितलं जातं। तर हे ठिकाण फक्त निसर्गासाठीच नाही तर मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या घटनेसाठी ओळखलं जातं, तुम्हाला माहीत असेलच। तर सुरू करूया आजचा हा ब्लॉग। तर जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण आलो आहोत त्या ऐतिहासिक भूमीत जिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं। ही फक्त जागा नाही तर मराठी इतिहासातील वेदना, शौर्य आणि बलिदानाची साक्ष देणारी भूमी आहे। तर संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा पेठेत असून तिथे शास्त्री आणि सोनवी नद्यांचा संगम होतो। ह्या दोन नद्या आहेत, त्याच्यामुळे इथे संगमेश्वर नाव पडले। तर हे गाव आहे कसबा, इथेच त्यांना खरं कैद केलं होतं महाराजांना। आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांचं स्मारक इथे उभारलं आहे, जे त्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देतं। तर आम्ही इथे पोहोचलो आणि हेच ते ठिकाण जिथे संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात सापडले। आणि हाच तो सरदेसाई वाडा। याच वाड्यात महाराज मुक्कामास थांबले होते, जिथे फितुरेमुळे औरंगजेबाच्या सैन्याने त्यांच्यावर छापा टाकून त्यांना कैद केलं। त्यावेळी महाराजांसोबत फार कमी सैनिक होते। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश यांना पकडण्यात आलं। हा प्रसंग मराठा इतिहासातील अत्यंत दुःखद पण तितकाच प्रेरणादायी प्रसंग मानला जातो, कारण कठीण परिस्थितीतही संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी आपली भूमिका बदलली नाही। ही घटना फक्त एका राजाची कैद नव्हती, तर स्वराज्यावर झालेला मोठा आघात होता। पण कैदेत असतानाही शंभूराजांनी धर्म, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्य यांच्याशी तडजोड केली नाही। असं म्हणतात, मरण आलं तरी चालेल पण धर्म नाही सोडणार। त्यांचा संघर्ष, त्याग आणि बलिदान आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो। आज या पवित्र भूमीत उभी राहिल्यावर इतिहास डोळ्यासमोर जिवंत झाल्यासारखं वाटतं खरंच। तर मित्रांनो, आजचा आपला हा संगमेश्वरचा व्लॉग इथेच संपवते। तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तुमचा फेवरेट पार्ट कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणात।